सरबत तयार करण्यासाठी एक चमचा सब्जा बी घेऊन पाणी घालून भिजत ठेवायचं 10 मिनटं. कैरी घ्यायची. कैरीच्या बारीक-बारीक, छोट्या-छोट्या अशा फोडी करून घ्यायच्या सालं काढून. त्याच्यानंतर इथे एक मिरची घेतलेली आहे, तीसुद्धा आपण कट करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरी, मिरची, त्यानंतर पुदिन्याची पानं घालायची. चवीनुसार खडीसाखर घालायची. त्यानंतर चवीनुसार साधं मीठ, काळं मीठ घालून मिक्सरला थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं. नंतर व्यवस्थित गाळून घ्यायचं. वरचं जे आपलं मिश्रण आहे ते तुम्ही चटणीसाठी वापरू शकता. खालती जे तयार झालं आहे ते सरबत तयार झालं. यामध्ये चाट मसाला घालायचा, बर्फाचे तुकडे घालायचे. मस्त असं चटपटीत कैरीचं सरबत बनवून इथे आपलं तयार आहे. बर्फ घालून, सब्जा बी घालून सरबत तयार झालं. गुळाचं सरबत तयार करण्यासाठी साधारण 3 ते 4 चमचे गूळ घ्यायचा मिक्सरच्या भांड्यात. पुदिन्याची पानं घालायची, साधं मीठ, काळं मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस घालायचा, पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्यानंतर गाळून घ्यायचं. जास्तीचं पाणी घालून घ्यायचं. तर इथे आपलं गुळाचं सरबत बनवून तयार आहे. यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे, सब्जाच्या बिया भिजवलेल्या घालायच्या आणि हे मस्त असं चटपटीत गुळाचं सरबत देखील आपलं बनवून तयार आहे.